नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवरती एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, या अभियानामध्ये आपण भारतीय राज्यघटना हा विषय डिस्कस करत होतो। लास्ट लेक्चरमध्ये या विषयासंदर्भात आपण संसदीय शासन व्यवस्था हा टॉपिक डिस्कस करायला सुरुवात केलेला होता। त्यामध्ये आपण पाहिलं की संसदीय शासन व्यवस्था ही 3 पिलर्सच्या माध्यमातून निर्माण होत असते। त्यामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ। यापैकी जे कायदेमंडळ आहे हा टॉपिक आपण ऑलमोस्ट डिस्कस केलेला आहे। त्यामध्ये आपण पाहिलं होतं की केंद्रीय स्तरावरचं कायदेमंडळ की ज्याला आपण संसद म्हणतो आणि राज्य स्तरावरचं कायदेमंडळ की ज्याला आपण राज्य विधिमंडळ म्हणतो। मग यापैकी जे संसद आहे तर संसदेचा हा जो टॉपिक आहे तो आपण ऑलमोस्ट डिस्कस केला। त्यामध्ये राष्ट्रपती असतील, लोकसभा, राज्यसभा हे सर्व टॉपिक आपण डिस्कस केलेले आहेत। जर तुम्ही त्या संदर्भातले लेक्चर पाहिले नसतील तर क्रमवार मागचे सर्व लेक्चर्स तुम्ही पाहू शकता। आता आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की ही जी संसदीय शासन व्यवस्था आहे आणि त्यामध्ये कायदे निर्मितीचं काम की जे संसदेमध्ये चालत असते, या संसदेत काही संसदीय संकल्पनांचा वापर केला जातो। त्यालाच डिव्हाइसेस इन पार्लमेंट असे म्हणतात। संसदीय संकल्पना किंवा संसदेची साधने असेही म्हणतात। आता या संसदेच्या साधनांवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात। मग कोणती आहेत संसदेची साधने? जसे की अधिवेशन। अधिवेशन हे एक संसदीय साधन आहे, कन्सेप्ट आहे, पार्लमेंटरी कन्सेप्ट आहे। ती कन्सेप्ट आपल्याला पाहावी लागेल। किंवा शून्य प्रहर आहे, प्रश्न काळ आहे, ठीक आहे, अविश्वासदर्शक ठराव आहे, स्थगन प्रस्ताव आहे, असे काही अनेक प्रस्ताव आहेत। मग ह्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना आपल्याला एक्झाममध्ये बरेच वेळा विचारल्या जातात। म्हणून ही प्रत्येक संकल्पना आपण योग्य प्रकारे डिस्कस करण्याचा प्रयत्न आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत। आता ह्या जेवढ्याही संकल्पना आहेत त्यापैकी आजच्या ह्या लेक्चरला आपण पहिली संकल्पना डिस्कस करू। ती संकल्पना म्हणजे कोणती? तर अधिवेशन। आता मित्रांनो, अधिवेशन हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की संसदेमध्ये कायदे निर्मितीच्या प्रक्रियेत किंवा कायदे निर्माण करत असताना तिथे दोन्ही सभागृहाचं म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचं अधिवेशन बोलवणं आवश्यक आहे। मग ही अधिवेशन नावाची संकल्पना एक्झॅक्टली कशी आहे? होऊ शकते त्यामध्ये राज्यसभा आणि लोकसभेचं स्वतंत्र अधिवेशन बोलवलं जाऊ शकते, त्याला आपण स्वतंत्र अधिवेशन म्हणू। किंवा त्यामध्ये असंही होऊ शकते की दोन्ही सभागृहाचं एकत्रित अधिवेशन की ज्याला आपण संयुक्त अधिवेशन म्हणतो, संयुक्त अधिवेशनही बोलवलं जाऊ शकते। म्हणूनच आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये जे अधिवेशन आहे ते अधिवेशन, त्यामध्ये स्वतंत्र अधिवेशन म्हणजे दोन्ही सभागृहाचं जे सेपरेट अधिवेशन असेल ते, आणि संयुक्त अधिवेशन, ह्या दोन्ही प्रकारच्या अधिवेशनासंदर्भात डिस्कस करूयात। मित्रांनो, शेवटपर्यंत लेक्चर बघा, कारण की मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दे, कन्सेप्च्युअल मुद्दे आणि काही फॅक्ट त्यामध्ये आपण पाहणार आहोत। तर बघूया आपण संसदीय संकल्पनेमध्ये अधिवेशन। विद्यार्थी मित्रांनो, अधिवेशनाचा एक्झॅक्टली अर्थ काय होतो? आपण अधिवेशन कशाला म्हणतो? तर अधिवेशन म्हणजे थोडक्यात ती एक बैठक आहे। म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा हे दोन्ही सभागृह आपापल्या सभागृहामध्ये जेव्हा सर्व सदस्य एकत्रित येतात आणि देशासाठी कायदे निर्माण करत असतात, तेव्हा ते जे एकत्रित येतात त्या एकत्र येण्याच्या त्या बैठकीला आपण म्हणत असतो अधिवेशन। आता हे जे अधिवेशन आहे, होऊ शकते की राज्यसभा आणि लोकसभा म्हणजे ही जी दोन्ही सभागृह आहेत संसदेची, ह्या दोन्ही सभागृहाचं इथे होऊ शकते की अधिवेशन ते स्वतंत्र अधिवेशन असेल, ठीक आहे। दोन्ही सभागृहाचं सेपरेट अधिवेशन म्हणजे लोकसभेचे सदस्य हे लोकसभेच्या म्हणजे सभागृहामध्ये सर्व एकत्रित येतात आणि कायदे निर्मिती करतात, ते झालं स्वतंत्र अधिवेशन। आणि राज्यसभेचे सदस्य राज्यसभेमध्ये एकत्रित येतात आणि कायदे निर्माण करतात। तर अशा प्रकारचं स्वतंत्र अधिवेशन असू शकते किंवा ते संयुक्त अधिवेशन असू शकते। संयुक्त अधिवेशनाचा अर्थ काय होतो? तर राज्यसभेचे सर्व सदस्य आणि लोकसभेचे सर्व सदस्य हे एकत्रित येतात, एकाच सभागृहामध्ये बसतात आणि एका सभागृहामध्ये सर्वांनी मिळून कायदे निर्मितीचं काम करत असतात, त्याला म्हणतो आपण संयुक्त अधिवेशन। आता अधिवेशन हे संयुक्त अधिवेशन असो अथवा स्वतंत्र अधिवेशन असो, हे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार तो असतो राष्ट्रपतींचा, ठीक आहे। आता जेव्हा स्वतंत्र अधिवेशन बोलवलं जाते तर स्वतंत्र अधिवेशन राष्ट्रपती बोलवतात, ते बोलवतात कलम 85 नुसार, ठीक आहे। कलम 85 नुसार स्वतंत्र अधिवेशन बोलवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना प्राप्त होतो। आता हे जे अधिवेशन आहे तर ते स्वतंत्र अधिवेशन या संदर्भात आपल्याला 3 मुद्दे डिस्कस करायचे आहेत। जसे की फर्स्ट, पहिला मुद्दा अधिवेशन बोलवणे, दुसरा अधिवेशन तहकूब करणे आणि तिसरा सत्र समाप्ती म्हणजे थोडक्यात अधिवेशन समाप्त करणे। त्यामध्ये पाहूया आपण अधिवेशन बोलवणे, ठीक आहे।
आत्ताच मी सांगितलं तुम्हाला की अधिवेशन बोलवण्याचा अधिकार हा कोणाचा असतो, तर राष्ट्रपतींचा असतो. राष्ट्रपती अधिवेशन बोलवत असतात. जर सेपरेट होऊ शकते की राज्यसभेचं अधिवेशन बोलवलं किंवा लोकसभेचं किंवा स्वतंत्ररित्या दोन्ही सभागृहाचं अधिवेशन बोलवलं, असं अधिवेशन राष्ट्रपती कलम 85 नुसार, भारतीय संविधानातील कलम 85 नुसार बोलवत असतात. मग हे अधिवेशन बोलवण्याचे काही उद्देश असू शकतात, जसं की कायदे निर्माण करणे, विशिष्ट एखाद्या विषयावर चर्चा करणे, त्यासाठी अधिवेशन बोलवलं जाऊ शकते. आता हे जे अधिवेशन आहे, तर असं अधिवेशन बोलवत असताना 2 अधिवेशनातलं अंतर हे 6 महिन्यापेक्षा जास्त असू नये, असा एक आपल्या संविधानामध्ये नियम दिलेला आहे. ठीक आहे, 6 महिन्यापेक्षा जास्त अधिवेशनातलं अंतर असू नये 2 अधिवेशनातलं. जनरली भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये राष्ट्रपती प्रत्येक वर्षी 3 अधिवेशन बोलवत असतात. आता घटनेमध्ये जसा नियम सांगितला की 2 अधिवेशनातलं अंतर हे 6 महिन्यापेक्षा जास्त असू नये, म्हणजे थोडक्यात वर्षभरामध्ये 2 अधिवेशन घेतले जावेत. परंतु ॲक्च्युअलमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या देशामध्ये 3 अधिवेशन घेतले जातात. जसं की वर्षातलं पहिलं अधिवेशन, त्याला आपण म्हणतो अर्थसंकल्पीय अधिवेशन, साधारणतः फेब्रुवारी ते मेच्या दरम्यान होत असते. म्हणजेच फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलवलं जाते की त्यामध्ये भारताचा अर्थसंकल्प सादर केला जातो. आता इथे केवळ अर्थसंकल्प आणि त्यावरच चर्चा होते असं नाही, तर इतरही कायद्यावरती चर्चा होऊ शकते, असं अर्थसंकल्पीय अधिवेशन. त्याच्यानंतर पावसाळी अधिवेशन जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान होत असते आणि हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान होत असते. जेव्हा राष्ट्रपती वर्षातलं पहिलं अधिवेशन बोलवतात अर्थसंकल्पीय अधिवेशन, तेव्हा अशा प्रकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलवत असताना त्या वेळेस म्हणजे हे वर्षातलं पहिलंच अधिवेशन आहे आणि ह्या पहिल्या अधिवेशनामध्ये राष्ट्रपती दोन्ही सभागृहाला संबोधत असतात, म्हणजेच थोडक्यात अभिभाषण देत असतात, दोन्ही सभागृहाला मार्गदर्शन करत असतात. हे झालं अधिवेशन बोलवणे. आता अधिवेशन तहकूब करणे. ठीक आहे, जसं की आपण अधिवेशन ही संकल्पना पाहत आहोत. मग अधिवेशन तहकूब करणे म्हणजे काय, तर जेव्हा राज्यसभा किंवा लोकसभा दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाचं अधिवेशन सुरू असते, त्यामध्ये चर्चा करणं सुरू असते, परंतु काही वेळेस ते जे अधिवेशन आहे ते अधिवेशन मध्येच थांबवलं जाते. अधिवेशन थांबवणे म्हणजे त्याला म्हणतो आपण अधिवेशन तहकूब करणे. ठीक आहे, अधिवेशन तहकूब. आता अधिवेशन तहकूब करण्याचा अधिकार कोणाचा, जसं अधिवेशन कोण बोलवू शकते, तर राष्ट्रपती. मग अधिवेशन तहकूब कोण करेल, तर अधिवेशन तहकूब करण्याचा अधिकार हा त्या सभागृहाच्या प्रमुखाला असतो. म्हणजे जर समजा अधिवेशन लोकसभेचं सुरू आहे तर लोकसभेचे प्रमुख कोण, तर लोकसभेचे सभापती. मग जे लोकसभेचे सभापती असतील ते सभापती काय करतील, अधिवेशन तहकूब करतील. आता अधिवेशन तहकूब का करतात, म्हणजे जेव्हा सभागृहामध्ये सदस्य हे अतिरेकी वर्तन करत असतात, ठीक आहे, सभागृहाचं कामकाज जर योग्य रीतीने जर चालत नसेल तर अशा वेळेस ते सभागृह प्रमुख काय करतात, तर ते अधिवेशन थोडक्यात थांबवतात, तहकूब करतात. मग हे तहकूब किती वेळेसाठी असते, तर होऊ शकते हे जे तहकूब आहे हे तहकूब अल्प काळासाठी असू शकते. अल्प काळासाठी म्हणजे अगदी 1 तास, ठीक आहे, किंवा 2 तास किंवा त्यापेक्षा जास्त, किंवा होऊ शकते संपूर्ण 1 दिवस, 1 दिवसासाठी ते कामकाज थांबवलेलं असू शकते, तहकूब केलेलं असू शकते, किंवा एका दिवसापेक्षाही जास्त म्हणजे अनिश्चित काळासाठी, ठीक आहे, अनिश्चित काळासाठी अधिवेशन तहकूब करता येते. तशा प्रकारचं अधिवेशन तहकूब करण्याचा अधिकार तो त्या सभागृहाच्या प्रमुखाचा असतो, म्हणजे लोकसभेचे सभापती, राज्यसभेचे अध्यक्ष. ठीक आहे, राष्ट्रपती अधिवेशन तहकूब करू शकत नाहीत. जर समजा एखाद्या वेळेस सभागृह प्रमुखांनी अधिवेशन अनिश्चित काळासाठी जर तहकूब केलं असेल आणि जर त्यांना पुन्हा अधिवेशन कंटिन्यू करायचं असेल तर लगेच ते बोलवू शकतात. अधिवेशन तहकूब करणे म्हणजे अधिवेशन समाप्त होणे असा त्याचा अर्थ होत नाही. अधिवेशन तहकूब म्हणजे थोडक्यात ते स्थगित केलं. ठीक आहे, अजून अधिवेशन संपलेलं नाही. ठीक आहे, सत्र समाप्ती म्हणजे ही एक अशी संकल्पना आहे अधिवेशनाच्या संकल्पनेमध्ये की इथे मात्र अधिवेशन पूर्णपणे समाप्त होते. मग सत्र समाप्तीचा आदेश कोण देऊ शकते, तर सत्र समाप्तीचा आदेश हे राष्ट्रपती देत असतात. राष्ट्रपतींच्या आदेशानेच सत्र समाप्ती करता येते, अधिवेशनाची समाप्ती करता येते. म्हणजे अधिवेशन बोलवणे आणि अधिवेशन समाप्त करणे हा पूर्णपणे अधिकार राष्ट्रपतींचा आहे. त्या दरम्यान जे अधिवेशनाचं कामकाज चालत असते ते सभागृहाच्या प्रमुखाच्या माध्यमातून चालत असते. तहकूब करणे वगैरे ह्या सर्व बाबी त्या सभागृहाचे प्रमुख पाहत असतात.
हे झालं मित्रांनो स्वतंत्र अधिवेशन. ठीक आहे. त्यानंतर आहे संयुक्त अधिवेशन. आता संयुक्त अधिवेशन म्हणजे काय, जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की होऊ शकते एखाद्या वेळेस आवश्यकता पडू शकते की राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहाला एकत्रित बोलवलं जाते. मग असं जे एकत्रित बोलवण्याचा जो अधिकार आहे म्हणजे संयुक्त अधिवेशन घेण्याचा अधिकार तो पण राष्ट्रपतींना प्राप्त होतो भारतीय संविधानातील कलम 108 नुसार. आता मित्रांनो हे जे अधिवेशन बोलवलं जाते, जसं की मगाशी सांगितलं आपण अधिवेशन बोलवणे राष्ट्रपतींचा अधिकार, या अधिवेशनामध्ये सुद्धा ते अधिवेशन तहकूब करता येते. ठीक आहे. अधिवेशन तहकूब करणे, मग हे अधिवेशन कोण तहकूब करेल, जेव्हा दोन्ही सभागृहाचे सदस्य एकत्रित असतात आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान ज्याच्याकडे असते तो व्यक्ती अधिवेशन तहकूब करू शकते. आणि हे जे संयुक्त अधिवेशन आहे हे समाप्त करण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतींनाच प्राप्त होतो. आता बघूया आपण संयुक्त अधिवेशन. आता संयुक्त अधिवेशन का बोलवतात मित्रांनो, आजपर्यंत जर आपण विचार केला तर भारताच्या संपूर्ण संसदीय शासन व्यवस्थेच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत केवळ 3 वेळा हे अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे किंवा ते पार पडलेलं आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारचं संयुक्त अधिवेशन का बोलवावं लागते, तर कलम 108 मध्ये त्याच्या काही अटी सांगितलेल्या आहेत. 3 अटी आहेत, म्हणजे अशा 3 कंडिशन दिलेल्या आहेत की त्या 3 कंडिशनमध्ये संयुक्त अधिवेशन बोलवता येते. कलम 108 त्यामध्ये उपकलम 1 मध्ये असं सांगितलं की राज्यसभा किंवा लोकसभा यापैकी कोणत्याही एका सभागृहाने एखादे विधेयक पास केले आणि ते दुसऱ्या सभागृहाकडे गेले असता त्या दुसऱ्या सभागृहाने ठीक आहे, त्या दुसऱ्या सभागृहाने या 3 पैकी जर एक कंडिशन निर्माण होत असेल तर मग मात्र तिथे संयुक्त अधिवेशन बोलवलं जाते. पुन्हा एकदा लक्षात घ्या, कलम 108 मध्ये उपकलम 1 त्यामध्ये असं सांगितलं की राज्यसभा किंवा लोकसभा या 2 पैकी कोणत्याही एका सभागृहाने एखादं विधेयक संमत केलं असेल आणि ते दुसऱ्या सभागृहाकडे पाठवलं असेल, त्यामध्ये सांगितलं आता 1 दुसऱ्या सभागृहाकडे पाठवलं असेल आणि दुसऱ्या सभागृहाने ते विधेयक फेटाळलं. ठीक आहे. समजा लोकसभेने एखादं विधेयक पास केलं आणि राज्यसभेकडे पाठवलं, मग राज्यसभेने जर ते विधेयक फेटाळलं, मान्य केलं नाही, तर याचा अर्थ काय, तर त्या विधेयकासंदर्भात मतभेद निर्माण झाले. ठीक आहे. आणि जेव्हा दोन्ही सभागृहामध्ये एखादं विधेयक पास करण्यात जर मतभेद होत असतील तर याचा अर्थ विधेयक पास होऊ शकत नाही. आणि जर समजा विधेयक पास होत नसेल तर त्यालाच म्हणतात घटनात्मक, ठीक आहे, घटनात्मक पेच प्रसंग. ठीक आहे, घटनात्मक पेच प्रसंग किंवा त्यालाच आपण कॉन्स्टिट्यूशनल डेडलॉक, ठीक आहे, असं म्हणतो, कॉन्स्टिट्यूशनल डेडलॉक. कारण की जनरली कोणताही कायदा पास होत असताना राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहाच्या संमतीनेच तो कायदा पास होऊ शकतो, परंतु इथे एका सभागृहाने पास केलं परंतु दुसऱ्या सभागृहाने मात्र ते विधेयक फेटाळलं, म्हणजे कायदा पास होऊ शकत नाही, म्हणजेच घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाला. मग असा जर घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाला असेल तर अशा वेळेस राष्ट्रपती दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना एकत्र बोलवू शकतात आणि ते विधेयक पास करू शकतात किंवा त्यावर चर्चा करून तिथे मतदान घेतलं जाऊ शकते. म्हणजे ही एक कंडिशन आहे फर्स्ट. किंवा सेकंड, जसं आपण म्हटलं की एका सभागृहाने पास केलेलं विधेयक दुसऱ्या सभागृहात गेलं असता त्या सभागृहामध्ये किंवा त्या सभागृहाने जे काही सुधारणा सुचवलेल्या आहेत, ठीक आहे, त्या विधेयकामध्ये, म्हणजे लोकसभेने पास केलेलं विधेयक राज्यसभेत गेलं आणि राज्यसभेने त्या विधेयकामध्ये काही सुधारणा दर्शवल्या, ठीक आहे, आणि त्या ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणा लोकसभेला मान्य नाहीत. म्हणजे राज्यसभा किंवा लोकसभा दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाने दिलेल्या ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणेसंदर्भात जर दोन्ही सभागृहामध्ये जर मतभेद होत असतील तर याचा अर्थ ते विधेयक पास होऊ शकत नाही. मग अशा वेळेससुद्धा इथे राष्ट्रपती कलम 108चा वापर करून संयुक्त बैठक बोलवून ते विधेयक पास करू शकतात किंवा त्यावर चर्चा घडवू शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे की जसं की आपण पाहिलं पहिल्या सभागृहाने पास केलेलं विधेयक जर दुसऱ्या सभागृहात गेलं आणि दुसऱ्या सभागृहाने जर ते विधेयक 6 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी प्रलंबित ठेवलं, कोणत्याही प्रकारचा निर्णय जर त्या विधेयकावर घेतला नाही, ते विधेयक पासही केलं नाही आणि फेटाळलंही नाही, तसंच जर प्रलंबित राहू दिलं आणि ते 6 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी जर प्रलंबित राहिलं तर मग अशा वेळेस राष्ट्रपती काय करू शकतात, संयुक्त बैठक बोलवली जाऊ शकते. ठीक आहे. आता हे झालं संयुक्त बैठक बोलवण्याच्या अटी की कोणत्या कंडिशनमध्ये संयुक्त बैठक बोलवता येते. दुसरी बाब आहे की कोणत्या कंडिशनमध्ये संयुक्त बैठक बोलवता येत नाही. अपवाद काय आहे, ठीक आहे. तर अपवाद असा आहे की जेव्हा कायदेनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये धनविधेयक जर असेल आणि आपण पाहिलेलं आहे की धनविधेयक हे सर्वप्रथम लोकसभेतच सादर करावं लागते. लोकसभेत सादर केल्यानंतर
जर लोकसभेत ते विधेयक पास झालं आणि राज्यसभेत गेलं आणि राज्यसभेला जर ते विधेयक मान्य नसेल तर अशा वेळेस तिथे संयुक्त बैठक बोलवता येत नाही. म्हणजे कलम 110 नुसार जर ते विधेयक धनविधेयक आहे तर तिथे संयुक्त बैठक बोलवता येत नाही. किंवा एखादं विधेयक हे घटनादुरुस्ती विधेयक आहे, कलम 368 नुसार जर ते विधेयक घटनादुरुस्ती विधेयक असेल तर त्या विधेयकाला पास करण्यासाठी दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलवता येत नाही. हे झाला अपवाद. तिसरा एक अपवाद आहे की लोकसभा बरखास्त झाल्यामुळे जर एखादं विधेयक लोप पावलेलं असेल तर ते पास करण्यासाठी इथे संयुक्त बैठक बोलवता येत नाही. मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आपण लोकसभेचे विशेषाधिकार पाहत असताना किंवा लोकसभा आणि राज्यसभा कायदे निर्मितीची प्रक्रिया पाहत असताना आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की कायदे निर्माण करताना विधेयक मांडावं लागते आपल्याला सभागृहामध्ये. परंतु ती जी विधेयके आहेत ती विधेयके जर पास झाली नाही तर विशिष्ट काही कंडिशनमध्ये ते विधेयकं समाप्त होऊ शकतात. आता कोणत्या कंडिशनमध्ये समाप्त होऊ शकतात तर लोकसभा बरखास्त झाल्यामुळे. ठीक आहे, लोकसभा बरखास्त झाल्यामुळे. जसं की लक्षात घ्या, जर लोकसभेमध्ये काही विधेयकं सादर केली असतील आणि ती पास झाली आणि राज्यसभेमध्ये गेलेली असतील तर या लोकसभेने पास केलेली विधेयक राज्यसभेत गेली, मग राज्यसभेमध्ये ती मान्य आहेत अथवा नाहीत तो इश्यू वेगळा. परंतु लोकसभेने पास केलेलं विधेयक राज्यसभेत गेलं आणि लोकसभा बरखास्त झाली, अशा वेळेस ते विधेयकसुद्धा बरखास्त होते. त्या विधेयकाला पास करण्यासाठी संयुक्त बैठक बोलवता येत नाही. किंवा राज्यसभेने पास केलेलं विधेयक लोकसभेमध्ये आलं. ठीक आहे, राज्यसभेने पास केलेलं विधेयक जर लोकसभेत आलं आणि अशा वेळेस जर लोकसभा बरखास्त झाली तर त्या विधेयकासंदर्भात संयुक्त बैठक बोलण्याचा अधिकार राष्ट्रपतींना प्राप्त होत नाही. म्हणजे ह्या 3 कंडिशन आहेत. लोकसभा बरखास्त झाल्यामुळे लोप पावलेल्या विधेयकासंदर्भात संयुक्त बैठक बोलवता येत नाही. घटनादुरुस्ती विधेयक असेल किंवा धनविधेयक असेल तर संयुक्त बैठक बोलवता येत नाही. इतर जे साधे विधेयकं आणि वित्तीय विधेयके 1-2 ती जे आहेत तर त्या संदर्भात संयुक्त बैठक बोलवता येते जर ह्या 3 कंडिशन फुलफिल होत असतील तर. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा असा आहे की जेव्हा राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवतात म्हणजे दोन्ही सभागृहाचे सदस्य एकत्र येतात तेव्हा त्या अधिवेशनाचं म्हणजे संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान हे कोणाकडे असते, अध्यक्षपद कोणाकडे दिले जाते. कारण की लोकसभेत पण लोकसभेचे सभापती असतात आणि राज्यसभेत राज्यसभेचे अध्यक्ष असतात. मग यांच्यापैकी संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोणाकडे असेल तर संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान हे लोकसभेच्या सभापतींकडे जात असते. आणि जर लोकसभेचे सभापती हे काही कारणास्तव ॲब्सेंट असतील तर लोकसभेचे जे उपसभापती आहेत हे उपसभापती संयुक्त अधिवेशनाचं अध्यक्षस्थान भूषवतात. इन केस लोकसभेचे उपसभापती सुद्धा ॲब्सेंट आहेत तर अशा कंडिशनमध्ये राज्यसभेचे उपाध्यक्ष, ठीक आहे, राज्यसभेचे उपाध्यक्ष हे संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतात. मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा इथे लक्षात घ्यायचा आहे की लोकसभेचे सभापती किंवा उपसभापती किंवा राज्यसभेचे उपाध्यक्ष, परंतु राज्यसभेचे अध्यक्ष मात्र संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोणत्याच कंडिशनमध्ये भूषवत नाहीत. त्याचं एक बेसिक रिझन सांगितलं जाते. ते रिझन म्हणजे कोणतं तर राज्यसभेचे अध्यक्ष हे राज्यसभेचे सदस्य नसतात. थोडक्यात राज्यसभेचे अध्यक्ष हे संसदेचे सदस्य नसतात. त्याच्यामुळे संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान हे राज्यसभेच्या अध्यक्षांकडे दिलं जात नाही. ठीक आहे, आता तुमच्या मनामध्ये जर असाही जरी प्रश्न पडला की सभापती नाहीत, उपसभापती नाहीत आणि राज्यसभेचे उपाध्यक्षसुद्धा ॲब्सेंट आहेत. आता शक्यतो असं होत नाही, पण इन केस असं झालं तर मग संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान हे कोणाकडे दिलं जाते तर मित्रांनो अशा वेळेस राज्यसभा किंवा लोकसभा दोनपैकी कोणत्याही एका सभागृहाचा एखादा सदस्य दोन्हीही सभागृहाच्या सर्वानुमते तो त्या ठिकाणी नियुक्त केला जातो. ठीक आहे, अशा प्रकारे अध्यक्षस्थान. त्यानंतर गणपूर्ती. गणपूर्ती म्हणजे काय तर संयुक्त बैठक बोलवल्याच्या नंतर त्या संयुक्त बैठकीला किती सदस्य हजर असणं आवश्यक आहे तर ते अधिवेशन चालू शकते, तर ती गणपूर्ती आहे 1/10. बरं ना, म्हणजे थोडक्यात आपण पर्सेंटमध्ये जर बोललो तर 10% मेंबर तिथे प्रेझेंट असणं हे आवश्यक आहे, तरच तिथे ते अधिवेशन कंटिन्यू होऊ शकते. ठीक आहे, त्यानंतर बहुमत. आता संयुक्त अधिवेशनामध्ये कोणत्या बहुमताने विधेयक पास केलं जाते तर तिथे साधं बहुमत आहे. बरोबर आहे, कलम 108 त्यामध्ये उपकलम 4 मध्ये असं सांगितलं की संयुक्त बैठकीमध्ये साध्या बहुमताने विधेयक पास केलं जाते. साधं बहुमत म्हणजे काय तर त्या वेळेस
संयुक्त बैठकीमध्ये हजर असलेल्या सदस्यांपैकी 50% जास्त सदस्यांची संमती, म्हणजे साधं बहुमत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पुढचं एक स्टेटमेंट, शेवटचं स्टेटमेंट असतो. त्यामध्ये असं म्हटलं की राष्ट्रपतींनी संयुक्त अधिवेशन बोलवल्यानंतर लोकसभा बरखास्त झाली तरी बैठक बोलवली जाते. मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे मित्रांनो हा, की यामध्ये असं म्हटलं की जर समजा एखाद्या वेळेस ह्या 3 कंडिशनमध्ये किंवा ह्या 3पैकी कोणत्याही एखाद्या कंडिशनमुळे राष्ट्रपतींनी संयुक्त बैठक बोलवली, बरं ना, संयुक्त बैठक बोलवली आणि त्याची डेट फिक्स झाली की बाबा विशिष्ट एखाद्या दिनांकाला संयुक्त बैठक होणार आहे, परंतु ती बैठक होण्यापूर्वीच लोकसभा बरखास्त झाली. ठीक आहे. जसं की या कंडिशनमध्ये आपण म्हटलं किंवा लोकसभा बरखास्त झाल्यामुळे जर विधेयक लोप पावलं तर त्या विधेयकासंदर्भात संयुक्त बैठक बोलवता येत नाही, परंतु एखाद्या विधेयकासंदर्भात ऑलरेडी संयुक्त बैठक बोलवली असेल आणि या कंडिशनमध्ये जर लोकसभा जर विसर्जित झालेली असेल तर अशा वेळेस त्या विधेयकासंदर्भात संयुक्त बैठक कंटिन्यू केली जाते का किंवा ती भरवली जाते का, तर यस, ती जी बैठक आहे ती बैठक बोलवली जाते. जेव्हा नवनिर्वाचित लोकसभा येईल तेव्हा ती नवनिर्वाचित लोकसभा आणि राज्यसभा यांची संयुक्त बैठक होते आणि अशी संयुक्त बैठक होऊन तिथे त्या माध्यमातून ते जे विधेयक असेल त्या विधेयकावर चर्चा करून ते विधेयक संमत केलं जाते किंवा फेटाळलं जाते, जे काय आहे ते. ठीक आहे. तर हे झालं मित्रांनो संयुक्त बैठक. जनरली सर्वोच्च न्यायालयाने ते स्पष्ट केलेलं आहे वेळोवेळी की संयुक्त बैठक हे कॉन्स्टिट्युशनल डेडलॉक हे सॉल्व करण्यासाठी दिलेलं आहे. हे जे टूल्स आहे, ठीक आहे, हे नेहमी वापरता येत नाही, नियमित त्याचा वापर करता येत नाही. कारण की याच्यामध्ये काय होतं मित्रांनो की लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य जेव्हा एकत्रित येऊन एखादा कायदा पास करतात तर इथे मोस्ट पॉसिबिलिटी आहे की निर्णय हा लोकसभेच्याच बाजूने लागेल. कारण की लोकसभेमध्ये 545 सदस्य आहेत, ठीक आहे, आणि राज्यसभेमध्ये 245 सदस्य आहेत. त्याच्यामुळे शक्यतो लोकसभेच्याच बाजूने इथे निर्णय लागतो. त्यामुळे इथे असं म्हटलं की जे शक्यतो संयुक्त बैठक बोलवू नये. खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंडिशन असेल तरच संयुक्त बैठक बोलवली जावे. म्हणूनच आपल्या संसदीय शासन व्यवस्थेच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत मगाशी सांगितलं मी की केवळ 3 वेळा संयुक्त बैठक बोलवली आहे. ही संयुक्त बैठक 3 वेळा कधी कधी बोलवली तर 3 वेगवेगळे कायदे आहेत. जसं की डावरी प्रोहिबिशन बिल 1961, ठीक आहे, हुंडा प्रतिबंधक कायदा 1961ला जेव्हा हा कायदा करायचा होता तेव्हा इथे संयुक्त बैठक बोलवण्यात आलेली होती. त्यानंतर सेकंड बँकिंग सर्व्हिस कमिशन बिल 1978 त्यावेळेस, आणि तिसरी जी आहे प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम बिल 2002. म्हणजे 1961, 1978 आणि 2002 ह्या 3च वर्षात संयुक्त बैठक बोलवण्यात आलेली आहे. त्यानंतर मात्र कधीही संयुक्त बैठक बोलवली नाही. तर हे झालं मित्रांनो संयुक्त बैठक आणि स्वतंत्र बैठक किंवा स्वतंत्र अधिवेशन. ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये जे आहे याच्या पुढची जी आपण संसदीय संकल्पना आहे की ज्याला आपण म्हणू थोडक्यात 0 आवर असेल, ठीक आहे ना, किंवा प्रश्नकाळ, त्यामध्ये आपण डिस्कस करू प्रश्नकाळ. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रश्नकाळ डिस्कस करू. मित्रांनो, अपेक्षा आहे हे लेक्चर तुम्हाला समजलं असेलच. गेली काही दिवस मी तुम्हाला लेक्चर प्रोव्हाइड करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमा मागतो. आणि जर हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला दररोज जे लेक्चर्स आपण टाकत जाऊ त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.